काय मजेत ना मग? कसे आहात सगळेजण? सर्वजण आनंदी आहात ना? मी पण आनंदी आहे. तुम्ही पण आनंदी राहायचं. कधी कधी फिरायला जायचं. कधी कधी फिरायला जायचं. स्वतःला वेळ द्यायचा. स्वतःला वेळ द्यायचा आणि स्वतःला वेळ देऊन काय करायचं माहित आहे का? स्वतःला वेळ देऊन काय करायचंय? निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचो. निसर्गरम्य फिरायला जायचं. आपण जर फिरायला गेलो ना, पिकनिकचे डबे घेऊन अशा थंडगार हवेच्या ठिकाणी, थंड उन्हाचं तापमान वाढलेलं आहे, थंड हवेच्या ठिकाणी, गच्च अशा झाडीमध्ये, थंडगार सावलीमध्ये, थंडगार पाणी घेऊन, वेगवेगळ्या भाज्या घेऊन, वेगवेगळे आयटम घेऊन पिकनिकला मैत्रिणीसोबत जायचं. खूप मजा येते. चटई आतरून गोल बसायचं. खाऊ 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 सगळ्यांनी मिळून खायचा. सगळ्यांनी मिळून खायचा. खूप मजा येते. करून बघा तसं. उन्हाळ्यात दिवस घरी जात नाही. उन्हाळ्यात दिवस घरी जात नाही म्हणून काय करायचं माहिती आहे का? उन्हाळ्यात घरी दिवस गेलं नसल्यामुळं डब्बे करायचे, मस्त भाज्या, काय काय चांगलं करायचं खायला. आणि काय काय चांगलं करून काय करायचं माहिती आहे? अशा थंडगार झाडामध्ये, गार्डनमध्ये जायचं. गार्डनमध्ये जायचं आणि गोल बसून गप्पा छप्पा मारून जर आपण जेवत बसलो, हा आनंद वेगळाच. हा आनंद वेगळाच. आणि तो आनंद कधी घ्यायचा माहिती? आता सुट्ट्या लागायला, तो आपल्या मुलाला सुट्ट्या लागायला उन्हाळ्यामध्ये बिचारे कबाड वज पाठीवर घेऊन ती शाळा, ती ट्युशन, ती शाळा, तीच ट्युशन, ते शिक्षक थकलेले असतात. हो, थकलेले असतात. मग त्यांना काय करायचं माहिती आहे? पिकनिकला घेऊन जायचं. परिवारासोबत खूप आवडते हो त्यांना, परिवारासोबत. आणि तुम्हाला पण तुमच्या बाळासोबत फिरायला जायला आवडेल ना? आपण आपल्या मैत्रिणीसोबत तर पिकनिकला जायचंच आहे. पण आता सुट्ट्या लागायल्यात ना, मुलासोबत जरूर जा. आणि असं खेळायचं, एखादं गार्डन बघायचं, थंडगार गार्डन बघू, त्यांना मनसोक्त खेळू द्यायचं, मनसोक्त खेळू द्यायचं. काय काय पाहिजे असेल, काय काय पाहिजे असेल, हे बघा, यांना सुट्ट्या लागल्यात. हो, यांना सुट्ट्या लागल्यात. यांना एवढं आवडतं ना फिरायला, एवढं खेळायला आवडते. जातो ना बेटा, फिरायला जायचं ना, सुट्ट्या लागल्या ना आता तुला शाळेला, आता तुला आवडतं ना फिरायला. हा काय म्हणतो माहित आहे? शाळेला सुट्ट्या लागल्यात आणि मला पण फिरायला जायला आवडतं. पिकनिकला घेऊन जायचं अशा लेकरायला. यांना ना बाहेर जायला खूप आवडतं. यांना बाहेर जायला खूप आवडतं. मग यांना घेऊन जायचं आपण. आणि यांना खेळायला पण खूप आवडतं. चांगलं चांगलं खायला आवडतं. मस्ती करायला आवडते. कारण हे ना पाठीवर कबाड वज घेऊन, घेऊन वर्षभर थकलेले असतात. यांच्या एवढूसं वय आणि यांच्या डोक्यात फक्त अभ्यास, ट्युशन, क्लास, अभ्यास. मग ह्यांचं हे सगळं भरलेलं असते. यांना सुट्ट्याच्या दिवसात काय करायचंय? रिलॅक्स करायचंय. रिलॅक्स करसाल ना मग आपल्या मुलाला घेऊन जायचंय. आणि पिकनिकला घेऊन गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरच आनंद बघा तुम्ही. खूप आनंदी होतात. खूप त्यांना आनंद मिळतो. का? त्यांना काहीतरी वेगळ्या वातावरण मिळतं ना, वेगळं वातावरण मिळतं. मग काय करायचं माहिती आहे का? आता सुट्ट्या लागल्या, फिरायला जायचा बेतच करायचा. आणि 100% देवदर्शनाला जा, गार्डनमध्ये जा, काका मामाकडे जा, पाहुण्या रावण्याकडे जा, किंवा कुठं जर जाणं नाही झालं तरी जवळपास कुठं तरी गार्डनमध्ये जा. चाकूर सारख्या ठिकाणी जा, शिर्डीच्या साईबाबाला जा, रत्नागिरी नाणीजला जा, कोल्हापूरला, गणपतीपुळेला जा, कुठेही जाओ. खूप असे चांगले चांगले ठिकाण आहेत की गोव्याला जा, थंड हवेचं ठिकाण आहे. पण ह्या बिचाऱ्याला ना थोडं फिरायला न्याच बघा. खूप थकलेले आहेत ते, खूप कंटाळलेले आहेत. बोर झाले ना शाळेमध्ये जाऊन जाऊन. फिरायला जायला खूप आवडेल ना तुला? आवडते मग बघा, फिरायला जायला खूप आवडते म्हणे. चला तर मग जाऊया फिरायला. आता ह्याला घेऊन जायचंय बरं का, ह्याला घेऊन पिकनिकला जायचंय आपल्याला. जाणार ना मग? तुम्ही पण तुमच्या मुलाला घेऊन जायचंय बरं का पिकनिकला. चला तर मग भेटूया.